नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। काही वेळाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे आणि गेल्याच व्हिडिओमध्ये आपण ठाण्याचा सुप्रसिद्ध वडापाव म्हणजे गजानन वडापावला एक्सप्लोर केलं आणि त्याचा व्लॉग आपण अपलोड केला होता। त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। आता आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करतोय। याच्यामध्ये प्रामुख्याने जे नवीन मराठी उद्योजक व्यवसायात उतरण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशा उद्योजकांना आपण आपल्या ब्लॉग मार्फत एक्सप्लोर करणार आहोत, त्यांना मदत करणार आहोत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी। आणि ही वाटचाल सुरू करण्यासाठी मी सुरुवात करतोय माझ्या घरापासूनच, कारण माझा भाऊ पंकज बोलेकर याने बोलेकर स्पाइसेस, बोलेकर मसाले या नावाने नवीन व्यवसाय सुरू केलाय। आणि तर पंकजने जो हा नवा बिझनेस सुरू केलाय त्याच्यामध्ये तो कशा प्रकारे एकूणच या व्यवसायाची आखणी करतोय, कोणते कोणते प्रोडक्ट विशेषतः आपले सगळे मालवणी प्रोडक्ट या व्यवसायामध्ये त्यांनी तो घेऊन आलाय आणि त्यांचे प्राइस काय असतील, त्यांची क्वालिटी काय असेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत पंकज बोलेकर यांच्या घरी। तो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे, पंकजने जो बिझनेस सुरू केलाय तो आमच्याच एरियामध्ये आहे आणि अशा प्रकारे त्याने स्टॉल टाकलाय रोडला। सो आपण त्याला जाऊया आणि भेटूया आणि विचारूया एकंदरीत या संपूर्ण बिझनेस बद्दल। नमस्कार पंकज, कसं आहेस? ठीक आहे। तर आपण आता या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून जे पण नवीन व्यावसायिक आहेत किंवा जे कोकणी व्यावसायिक आहेत ज्यांना आपल्याला स्वतःचं काही नाव करायचं आहे व्यवसायामध्ये, तर त्यांच्यासाठी आपण ब्लॉग तयार करतोय। तो पहिला ब्लॉग आपण तुझाच करतोय, कारण कुठल्याही कामाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची असते। सो तू या एकंदरीत व्यवसायात कसा आलास, काय सांगशील त्याबद्दल? नमस्कार, मी पंकज रवींद्र बोलेकर आणि मी आपला मालवणी मेवा याचा व्यवसाय करत आहे। ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये याची मी सुरुवात केली होती, पण काही कारणास्तव मला तो पुढे कंटिन्यू करता नाही आला। तर आता 2-3 महिने झाले हा व्यवसाय मी पूर्ण परत चालू केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्या कोकणातल्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। तर ॲक्च्युली पहिला आम्ही घरातूनच करत होतो व्यवसाय, पण नंतर विचार केला की थोडं आपली ॲडव्हर्टायझिंग करूया, कारण आम्हाला स्वतःचा ब्रँड बनवायचा असल्यामुळे आम्ही बोललो की थोडा याच्यामध्ये आपण थोडं डेव्हलप करूया आणि आपण देखील याचे स्टॉल लावूया। तर अशा पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात। ओके, तर बघू शकता इथून सुरुवात करतो। हे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत। हा घाटी मसाला आहे, गरम मसाला आहे, चिकन मटन मसाला आहे, मच्छी मसाला आहे, हा नॉर्मल मालवणी मसाला आहे, हा स्पेशल मालवणी मसाला आहे। त्याच प्रकारे गावठी हळद देखील आहे, गावची नाचणी आहेत, कडवे वाल आहेत, आपले लाल गावठी पोहे आहेत, तुकडे तांदूळ जे आजारपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत। याची पेच केल्यामुळे खूप आपल्याला अशक्तपणा वगैरे काही असेल तर तो व्यवस्थित प्रकारे बरा होतो माणूस। आपले गावचे कोकम बघू शकता तुम्ही, ते देखील आहेत। त्याचप्रमाणे वेगवेगळे पीठ आहे, आपले गावठी घावना पीठ आहे, गावठी आंबोळी पीठ आहे, वडा पीठ आहे, नाचणीचं आहे, याच्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे गव्हाचं मिक्स असं पौष्टिक हे पीठ आहे। त्याचबरोबर हे थालीपीठ आहे, इथे आपले गावठी जे पिठी म्हणतात त्याला, कोळजाची पिठी, जात्यावर दळलेली पिठी आहे। याच्यामध्ये मसाले वगैरे सर्व ओके ऍड केलेले आहेत। आपल्याला काही टाकायची गरज नाही, चवीप्रमाणे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तुम्ही याच्यात मसाला ऍड करू शकता। डांगर पीठ आहे, ओके, ताकाच्या मिरच्या देखील आहेत, ओके, या फ्राय करायच्या, त्याचबरोबर सांडगी मिरची आहे, ही भरलेली मिरची आहे, याच्यामध्ये मसाला ऑलरेडी फिल केलेला असतो, हे भरू शकता। त्याचप्रमाणे आपले कोकणी
आवडीचा वस्तू हा, सगळ्या. म्हणजे कधी पण आपण गावी गेलो तर लाडू घेतल्याशिवाय येतच नसतो कोकणाला. त्याचबरोबर आपल्याकडे हे शेव लाडू आहेत, ओके, शेव लाडू, बुंदी लाडू आहेत. हो, या गोष्टी फार युनिक होत चालल्या आहेत आता. हे तिरफळ, इथं तुम्हाला माहित असते मच्छी कढीमध्ये याचा खूप प्रमाण, याच्याने मच्छी कढीला वास देखील सुंदर येतो आणि चव देखील येते. गावठी मुटियाल आहे, ओके, मुटियाल आयुर्वेदिक असतं. मालवणी खाजा, एक खाजं म्हणजे कोकणाची शान. कोकणाची शान आहे. चिंच देखील आहेत. ओके, चिंच. हा आपला फेवरेट आमरस, हापूस आंब्याचा आमरस आहे हा. ओके, ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्याचे सरबत देखील आहे. ओके, हे आवळा सरबत आहे. ओके, त्याचबरोबर हा कोकम सरबत आहे. ओके, आणि हे किती, अर्धा लिटर हे आहे? अर्धा लिटरचे कॅन आहेत. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर हा कैरी पन्ना देखील आहे. कैरी पण, हो, गरमीमध्ये खूप उपयुक्त असते. हे आगळ आहे. आगळ म्हणजे मच्छी करण्यासाठी किंवा जेवणात किंवा वापरलं जातं. आपल्याला पित्त वगैरे झालं असेल तरी पण तुम्ही आपण पिऊ यूज शकतो. करू शकता. हे जांभूळ ज्यूस आहे. डायबिटीस वर ज्यांना असेल त्यांच्यासाठी एक खास करून आहे. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे आपण जिरा पापड ठेवलेले आहेत. ओके, हो, पापड. हे नाचणीचे पापड आहेत. ओके, हा हा हा, हे आपले पोह्याचे पापड आहेत. पोह्याचे पापड. ठीक आहे. आणि ही आपली कुरडी आहे, साबुदाण्याची कुरडी. हो, नॉर्मली पावसाचे दिवस जवळ येतात आहे, तर किंवा आता पोह्याची तुम्ही खूप डिमांड फास्ट असेल. देखील असेल तरी पण यूज करू शकता. ओके, फास्ट, कारण साबुदाण्याचे आहेत. हो, बरोबर. हो हो. तर तू हा व्यवसाय आता कुठे सुरू केलायस आणि कशा प्रकारे तू करतोय? आता मी हा सध्या पहिला घरातूनच करत होतो, पण आता आम्ही जिथे राहतो जोगेश्वरी ईस्ट कोकण नगर, तिथे मी हा नॉर्मल एक स्टॉल लावतो आणि ऑनलाईन देखील ऑर्डर असतील तर ऑनलाईन देखील मी तो हे करतो. आणि ज्यांना कोणी फ्री होम डिलेवरी देखील आमच्याकडे अवेलेबल आहे. कोणी आम्हाला जर ऑर्डर देत असेल तर आम्ही घरपोच देखील, मग ते मुंबईमध्ये ऑल ओव्हर कुठेही असून दे, तर आम्ही घरपोच देखील त्याचं हे करतो म्हणून. ठीक आहे. तर मग जे प्रोडक्ट तुम्हाला आता सांगितले सगळे, त्यामध्ये हे मला लोणची मिसिंग दिसली. ही कशा पद्धतीने बनवलेली असतात? देखील घरगुती लोणची आहेत, आपण गावी बनवलेली लोणची आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे मिक्स लोणचं आहे. याच्यामध्ये करवंदा, आंबा, लिंबू अशा सर्व पद्धतीचे हे मिक्स केलेले आहेत. ओके, त्याचबरोबर हे तू बघू शकतो की हे आंबा लोणचं आहे. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर हे मिरची लोणचं आहे, हे देखील घरगुती आहे. ओके. आणि आपल्याकडे अजून पण आहेत, जसं काय लिंबूचं लोणचं, त्याचप्रमाणे करवंदाचं लोणचं. हे आता सध्या अवेलेबल नाही आहेत, पण आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये ती पण अवेलेबल होतील. आणि त्याचबरोबर तू सीझनल गोष्टींचा पण व्यवसाय करतोय जसं मी ऐकलंय, तर ते कोणत्या गोष्टी? सीझनल म्हणजे आंबे, काजू, ओले काजू अशा विविध अजून आहेत गोष्टी, त्याचा देखील आम्ही व्यवसाय करतो. त्याचबरोबर छत्र्या वगैरे या देखील पावसानुसार आम्ही छत्र्या देखील याचा देखील व्यवसाय करतो. आणि आता वटपौर्णिमा येणार आहे, तर फणसांची विचार डिमांड तर चालू आहे. फणसांचा पण व्यवसाय करायचा विचार चालू आहे. ओके, आता गावावरून येतील त्यानुसार आम्ही करूच. म्हणजे एकंदरच तुझे हे सगळे प्रोडक्ट मागवतोय, हे तू गावावरूनच मागवतोय किंवा हो. गावात जे मॅन्युफॅक्चरर आहेत तिकडून तू मागवतो? हो, गावी आमच्या स्वतःच्या गावी जे मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्याकडनं मी हे प्रोडक्ट मागवतोय आणि इकडे ते मी सेल करतोय. आणि याची क्वालिटी देखील चांगली आहे, कारण भरपूर लोकांनी येऊन मला इथे रिव्ह्यू पण दिलेले आहे की तुमचे मसाले छान आहेत, पीठ छान आहेत. आणि लाडू वगैरे हे तर तुम्हाला माहित आहे, हे खाण्यासारखीच गोष्ट आहे, त्यामुळे कोकणातल्या लोकांना नक्कीच आवडेल. ओके. आणि आता पुढे जाऊन तुझा काय विचार आहे या आता पुढे म्हणजे आता सध्या मी स्टॉल लावलाय आणि ऑनलाईन म्हणजे ऑर्डरनुसार व्हॉट्सअप किंवा फेसबुक याच्यावर मी करतोय. पण आता माझी पुढची स्टेप आहे की आता मी ॲमेझॉन, परत त्याचप्रमाणे इंडिया मार्ट आणि स्विगी, झेप्टो या ठिकाणी देखील मी आता हे प्रोडक्ट टाकतोय, उपलब्ध करून देणार आहे? उपलब्ध करून तुमच्या लोक तिथूनही तुला ऑर्डर, म्हणजे काही लोकांना माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन देखील त्या वस्तू तुम्ही परचेस करू शकता आणि तुम्हाला तुमच्या जिथे तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या उपलब्ध होऊ शकतात. ओके. आणि या ब्रँड बद्दल तुझ्या मनात कसं आलं? कारण मी जसं मला माहिती आहे की तू जॉब पण करतोयस, पण ब्रँड स्वतःचा बनवायचा हे तुला का वाटलं आहे? ऍक्च्युअली मी जेव्हा पहिला लॉकडाऊनच्या वेळी हा धंदा करत होतो त्यावेळी मला या धंद्यात खूप आवड होती, पण आपण जे काम करतो त्यातून ते वेळ मला न मिळाल्यामुळे मला तो धंदा बंद करावा लागला. आणि आता जर मी तो धंद्यामध्ये आहे, कारण आपण मराठी माणूस हा जॉबच करत असतो, धंद्यामध्ये कधी उतरतच नाही. त्यामुळे मी एक विचार केला की बाबा आपण एक धंदा करतो आहे तर आपण स्वतःचं पण काहीतरी केलं पाहिजे. त्यानुसार मी ठरवलं की आपण जर दुसऱ्यांचं प्रोडक्ट घेऊन विकतोच आहे तर आपण स्वतः करून का नाही विकायचं. त्यामुळे मी हा एक आमच्या स्वतःचं जे आमचं सरनेम आहे बोलेकर, त्या नावाने मी हा ब्रँड चालू केलेला आहे. तर आम्ही त्यासाठी सर्व लिगली
जाऊन आम्ही सर्व डॉक्युमेंटेशन करून ओके, म्हणजे सर्टिफिकेशन हो सर्व करून आम्ही हा ब्रँड बनवलेला आहे. सर्व फसल लायसन वगैरे सगळं सर्व आम्ही हे करून हा जो ब्रँड बनवलेला आहे आणि आता तो हे करतोय. आणि मला आता हे उन्हाळ्याचं काहीतरी स्पेशल इथे दिसते, याच्याबद्दल काय सांगशील? हो, हे जे आहेत हे आम्ही गावी बनवलेले ज्यूस आहेत. हा आपला लिंबूचा ज्यूस आहे, कोकमचा ज्यूस आहे, हा कैरी पन्नाचा ज्यूस आहे आणि हा मँगोचा ज्यूस आहे. असे हे 4 प्रकारचे ज्यूस आपल्याकडे अवेलेबल आहे. तर याला गरमीमध्ये खूप डिमांड आहे. तुम्ही बघू शकता दिवसाला भरपूर लोक, गरमी असल्यामुळे भरपूर प्रमाणात हा सेल केला जातो. ओके, ते म्हणतात ना की काही गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या संगतीने घडत जात असतात. आणि त्याच प्रकारे तुम्ही बघाल तर पंकजने धंदा सुरू केल्यानंतर आमचा मित्र, खास मित्र राजेंद्र सावंत यांनी पण स्वतःचा एक बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तो सुद्धा या ठिकाणी जे फास्ट फूड म्हणजे आपण बघू फरसाण असेल, चकली असेल किंवा शेव असतील असे पदार्थाचा इथे बिझनेस करतोय. तोही घाऊक दरात या गोष्टी विकतो इथे, म्हणजे 70 रुपये मार्केट प्राइस आहे, पण तो 60-65 रुपयामध्ये या गोष्टी सगळ्या विकत असतो. सो तेच असतं की चांगले मित्र भेटले की अशा चांगल्या संगती लागत असतात आणि एकमेकांना पुढे घेऊन जायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि राजन पण प्रयत्न करतोय अशाच गोष्टीतून पुढे जाण्याचा, आणि त्याला स्वतःला मार्केटिंगचा चांगला माहिती असल्यामुळे तो पंकजला सुद्धा मदत होते त्याच्यामध्ये. तर पंकज, आणि काय सांगशील तू, जर आपल्या ग्राहकांना या गोष्टी ऑनलाईन मागवायच्या असतील तर ते तुझ्याशी कसे कॉन्टॅक्ट करू शकतात? तर बघा, जर तुम्हाला या गोष्टी तुमच्या घरपोच पाहिजे असतील किंवा तुम्हाला या गोष्टीमध्ये आवड असेल आणि तुम्हाला त्या तुमच्या घर एरियामध्ये किंवा कुठे मिळत नसतील आणि तुम्हाला घरपोच या पाहिजे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दादा टाकेलच, त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या गोष्टी सर्व घरपोच दिल्या जातील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर आम्ही चार्जेस लावणार नाही किंवा काही नाही. त्या घरपोच तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस नसतील, फ्री आहे. आणि त्याचबरोबर तुझा नंबर काय? जरा मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9920522682. हा माझा मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सअपवर देखील हाच नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला तुमची डिलिव्हरी तुमच्या घरी मिळेल. ओके. आणि पंकज, तुला पुढच्या या व्यापारासाठी किंवा पुढच्या भविष्याच्या साठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आमच्या पूर्ण जर्नी विथ प्रिनय फॅमिलीकडनं तुला शुभेच्छा. तू आणखीन सक्सेस व्हावंस या बिझनेसमध्ये आणि अशा प्रकारे आणखीन तुझे मित्र सगळे अशा बिझनेसमध्ये यावेत, मराठी माणसाने पुढे जावं हीच आपली एक अपेक्षा आहे या माध्यमातून. आणि अशा नवनवीन व्यावसायिकांना आपण आपल्या ब्लॉग मार्फत प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना आपल्याकडनं थोडीफार मदत होईल ग्राहक मिळण्यासाठी. तर जे पण कोणी आज हे ब्लॉग बघताय त्यांनी कृपया, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोकणातला मेवा किंवा कोकणातल्या वस्तू जर विकत घ्यायच्या आहेत, का आपण असंही विकत घेतच असतो कोणाकडनं ना कोणाकडनं, पण जर तुम्हाला अस्सल चवीच्या गोष्टी जर विकत घ्यायच्या असेल तर नक्की पंकजला संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या सगळ्या डिटेल्स टाकतोच आहे. आणि मला एक सांगायचं, आपल्या याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या अजून ऍड केलेल्या नाहीयेत. ओके. काही दिवसांमध्ये याच्यामध्ये ऍड होतील. तशी ती लिस्ट आम्ही अपडेट करूच, तुम्हाला कळेलच. म्हणजे दिवसेंदिवस तू आणखीन गोष्टी याच्यामध्ये ऍड करत चाललाय. नक्की आपल्या कोकणातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे मुंबईमध्ये लोकांना पुरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि करणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा आणि या वस्तूंचा सर्वांचा आस्वाद घ्या. ही माझी तुमच्याकडे एक सही इच्छा आहे आणि तुम्ही ते पूर्ण कराल ही देखील मी इच्छा तुमच्याकडे प्रकट करतोय. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, हा एक कोकणनगर एरिया आणि कोकणनगरचा हा बस स्टॉप आहे. तुम्ही बघू शकता मागेच कोकणनगरचा बस स्टॉप आहे. तुम्हाला जर इथे दुकानाला भेट द्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तो मंडे टू सॅटर्डे सकाळचा असतो या ठिकाणी, सायंकाळचा असतो 6 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत, आणि संडेला सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला हे स्टॉल लावलेलं असतं. तर तुम्ही कधी येऊ शकता किंवा जशा प्रकारे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडनं या गोष्टी विकत घेऊ शकता. धन्यवाद.